नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे तर दिंडोरीमधून भास्कर भगरे हे 10व्या फेरीच्या अखेरपर्यंत आघाडीवर होते। त्यामुळे नाशिकचे दोन्ही खासदार आता पराभूत होतील की काय असं चित्र जरा स्पष्ट दिसतंय। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। नाशिक लोकसभेत दुपारपर्यंत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे साधारणतः लाखांच्या मताने पुढे होते, तर दिंडोरी लोकसभेच्या भाजप उमेदवार भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात जवळपास 20 ते 25 हजार मतांचा फरक होता। यामध्ये भगरे यांनी लीड घेतली होती। त्यामुळे नाशिकमध्ये दोन्ही महायुतीचे उमेदवार पराभूत होत आहे की काय अशी शक्यता 10व्या आणि 11व्या फेरीपर्यंत वाटत होती। सुरुवातीच्या पोस्टल मतदानापासून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे आघाडीवर होते। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे एकाही फेरीमध्ये त्यांना लीड देऊ शकले नाही। त्यामुळे राजाभाऊ यांची प्रत्येक फेरीत लीड वाढत 1.25 लाखाच्या पुढे गेली आणि जवळपास आपण विजयाच्या जवळ आलो असल्यानं त्यांनी गुलाल उधळला। केंद्रीय राज्यमंत्री या प्रचाराच्या सुरुवातीपासूनच माध्यमांनी केलेल्या सर्व्हेमध्ये पराभूत होतील असं वाटत होतं आणि त्यांचं भाकीत हे खरं ठरताना दिसतंय। 10व्या फेरीपर्यंत त्या भास्कर भगरे यांना मागे टाकू शकल्या नाही। भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची देखील सभा झाली, तरी देखील भारती पवार या मागेच असल्याचं दिसतंय। आज 4 ते 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येतील। मात्र आत्ता तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत हे चित्र स्पष्ट होत आहे। तर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या पराभूत होतील आणि या ठिकाणी प्राध्यापक भास्कर भगरे यांचा विजय होईल असा देखील अंदाज दिसून येतो। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।